सर्वांना जय शिवराय। काश्मीर येथे आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या माझ्या सर्व भावांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व भारत सरकारला विनंती करतो, ज्याप्रमाणे आपण आर्मीच्या जवानाला ज्या सुविधा शहीद झाल्यानंतर देतो त्याच सगळ्या सुविधा आपण या शहीद झालेल्या पर्यटकांना देखील द्याव्यात। याचं कारण म्हणजे प्रत्येक घराने आपला कर्ता पुरुष गमावलेला आहे। कुठेतरी त्यांच्या घरच्यांना देखील आमच्या घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर देखील हा देश आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे याची जाणीव झाली पाहिजे। त्यांना शैक्षणिक, आरोग्य या सगळ्या सुविधा आपल्याकडनं मिळाल्या पाहिजे। दुसरा मुद्दा म्हणजे ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक समोर येऊन बोलले, ही लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम नाही, परंतु एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे, प्रत्येक युद्ध हे धर्माचंच होतं। काही युद्ध अधर्म विरुद्ध धर्माचे असू शकतात आत्ताच्या युद्धासारखं, परंतु हे दोन देश जेव्हा वेगळे झाले त्यावेळेस देखील धर्माच्याच आधारे झाले होते, हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे। ज्या वेळेस पाकिस्तान मुसलमानांसाठी देण्यात आला, हिंदुस्थान हिंदूंसाठी देण्यात आलं आणि तेच हिंदू जर हिंदुस्थानात सुरक्षित नसतील तर आम्ही जायचं कुठे? मग ज्यावेळेस असा प्रश्न उपस्थित राहतो त्यावेळेस आम्ही एकच समजू शकतो की इथले मुसलमान देखील जे आमच्या हिंदुस्थानात थांबले, आपल्या हिंदुस्थानात थांबले, हा देश त्यांचाही तितकाच आहे जितका आमचा आहे आणि तेही तितकेच हिंदू आहेत जितके आम्ही आहोत। परंतु यात ज्या लोकांना आम्ही त्यांचे भाऊ वाटत नसेल, कुठेतरी ते जवळचे वाटत असतील, पाकिस्तान जवळचं वाटत असेल, त्यांना आता पुन्हा एकदा सरकारने त्यांच्या वाटा मोकळ्या करून द्याव्यात ही आमची सर्वांची विनंती आहे। परंतु यावेळेस ज्यावेळेस भारत सरकार कारवाई करणार आहेत, भारत सरकारला सर्वप्रथम विनंती आहे, आपण नेहमी सर्जिकल स्ट्राईक करतो, कारवाया करतो व जे मरण्यासाठी आलेलेच, जन्मालाच मरण्यासाठी आलेले किडे आहेत त्यांना आपण मारतो। याचं नुकसान त्यांच्या देशांवरती किती प्रमाणात होत असेल याचा आपण विचार करावा। पहिल्यांदा तर जे पाणी त्यांचं बंद केलंय आपण, हे सगळ्यात चांगलं पाऊल पहिल्यांदा भारताने उचललंय, कारण की त्यांच्या नागरिकांना, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या देशाला ज्यावेळेस त्रास होईल त्यावेळेस त्यांना आपल्या देशाच्या त्रासाची जाणीव होईल। कुठेतरी परत परत असे जे होणारे हल्ले हे त्याच वेळेस थांबतील ज्या वेळेस त्यांच्या देशाला आपण आर्थिकरित्या मारा करू, त्यांच्या देशाला आतून जाणीव होईल की आपल्या लोकांनी आपण टेररिस्ट सांभाळल्यामुळे आपल्याला हे सगळ्या देशांकडनं त्रास होतोय, हे त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे। कुठेतरी किडे आपण कशाला लागल्यावरती जसं उन्हात ठेवतो, हीट वाढवतो, त्याचप्रमाणे पाकिस्तानची देखील पुन्हा एकदा हीट वाढवण्याची गरज आहे। त्यावेळेस त्यांचे ते किडे स्वतः मारण्यासाठी मदत करते।